बातमी युद्धासंदर्भात युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम झालेला आहे। जेएनपीटी बंदरावर अनेक कंटेनर हे अडकून पडलेत। दुबईला जाणारे कांदा आणि फळांचे कंटेनर बंदरामध्ये अडकून पडलेत। शेकडो टन कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे। शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। भारतातील कांदा दुबईला निर्यात केला जातो, मात्र दुबई मार्केट बंद असल्यानं कांद्याचे कंटेनर हे जेएनपीटी बंदरामध्ये अडकून पडलेत। इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्या संयुक्त युद्धाचा परिणाम जो आहे तो भारतीय बाजारपेठेवर झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। आपण जेएनपीटी बंदरावरती आहोत। न्हावा शेवा टर्मिनलच्या बाहेरची परिस्थिती आपण सध्या बघतोय। या ठिकाणी शेकडो गाड्यांची जी आहे ती आवक जावक, कंटेनरची आवक जावक केली जाते, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर कालपासून दुबई मार्केट बंद आहे आणि कांदा जो आहे तो दुबईमध्ये स्वीकारला जात नाही। कांद्याचे शेकडो कंटेनर जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले आपल्याला पाहायला भेटतात। त्याचबरोबर नाशवंत भाज्या असतील, पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, त्याचबरोबर फळं देखील असतील, त्याचे जे कंटेनर आहेत ते जवळपास 10,000 पेक्षा अधिक कंटेनर जे आहेत ते या बंदरावरती अडकलेले आपल्याला पाहायला भेटतात। एकूणच अशीच परिस्थिती जर आणखीन 4 दिवस राहिली तर हे जे नाशवंत पदार्थ आहेत हे खराब होण्याची शक्यता आहे आणि एकूणच लवकरात लवकर या युद्धावरती तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी आणि शेतकरी वर्ग करताना आपल्याला पाहायला भेटतोय। आणि एकूणच या युद्धाचा फटका जो आहे तो शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा बसणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणाहून बाहेर देशामध्ये मोठ्या संख्येने मोठ्या टनमध्ये जे आहे ते नाशवंत पदार्थांची आवक जावक केली जाते। आणि आता सध्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर अशाच पद्धतीचं जर वातावरण राहिलं तर याचा परिणाम जो आहे तो व्यापारी आणि शेतकऱ्यांवरती होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।